मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती ही महाराष्ट्रातली खादी उत्पादन करणारी आणि राष्ट्रध्वज निर्माण करणारी अग्रगण्य संस्था आहे. बाकी मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईला एक राष्ट्रध्वज तयार होतो, बाकी कुठं तयार होत नाही. राष्ट्रध्वजाचं उत्पादन करण्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो किंवा आमचा राष्ट्रध्वज हा संबंध देशातल्या 12 राज्यामध्ये जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमची विक्रीसुद्धा होते. त्याप्रमाणे तसं काही नाही. पण यंदाची परिस्थिती जर पाहिली तुम्ही, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा विचार जर आपण जर केला तर गतवर्षी हर घर तिरंगा हा विषय होता आणि ज्यावेळेस खादीचे झेंडे संपत आले, खादीचे तयार झालेले देशामधले, मग त्यावेळेस काय करायचं? शेवटी प्रश्न असा निर्माण झाला किंवा जे मिळेल ते कापड घ्या, मिळेल त्या कापडाचे झेंडे तयार करा, अशा प्रकारचा प्रयत्न झाला. आणि त्याचे दुष्परिणाम पुरुष असे झाले आमच्यावर की कसं एक प्रकारचा झेंडा वापरता येतो म्हणून लोक आता त्या प्रकारचा झेंडा वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, जे खादीचा नाही. पूर्वी आम्ही खादीच्या शिवाय झेंडा वापरतच नव्हतो, कळलं की नाही. नंतर परत आदेश आले, तेही कामापुरते आदेश आले, तरी आमचं त्या मानाने उत्पादन काही फार कमी झालेलं नाही. विक्री चालू आहे, जशी ऑर्डर येते तशी आम्ही स्वतःच आमचं उत्पादन चालूच असते. वर्षभर नेहमी चालू असते उत्पादन कधी बंद नसते आमचं. म्हणून थोडासा संस्थेत काम करण्यात सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये एक राष्ट्रध्वज तयार होतो, यामध्ये खादीचं कापड तयार होते. आम्हाला तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो की आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आपल्या संस्थेला. 2 वेळेस मिळाला. इवन मोदीच्या हस्ते मिळाला आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळाला. संपूर्ण देशामध्ये पहिली संस्था आली आपली. ही संस्था आहे खादीचा कार्यक्रम राबवणारी. खादीचाच वापरला पाहिजे असं दंडक जर घातलं असतं गव्हर्नमेंटने तर मी तुम्हाला सांगतो खादीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं असतं आणि खादीचे झेंडे मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून विक्री केली असते लोकांनी, हे सांगतो. आता महाराष्ट्रातल्या घ्या, बाहेरच्याही घ्या, एक तर काय लोकांपेक्षा थोडीशी त्यांचंच म्हणणं असतं बाहेरच्या लोकांचं, तुमची क्वालिटी चांगली आहे,